हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज मी आता आहे जळगावच्या रेल्वे स्टेशनवर, कारण की आपल्याला जायचं आहे आज मुंबईला. तर आता वाजले 9 आणि आपल्याला 10 वाजायला आपली ट्रेन येणार आहे आगगाडी. गाईज आता मी आपल्या गावावर जळगावला येणार बसनं पाहता जळगावच्या स्टेशनला मी माझा वाई बाकी आता आपण जाऊ आता मुंबईला चाललो आहे. मुंबईला रेल्वे स्टेशनचा काढतो. आता आपण मुंबईला ठाण्यावर उतरलोय. ठाणे स्टेशनवर तर तुम्हाला टेन्शन दे जाईन. मी वर आलो आता तर काहीच आता आपण इथे उतरलोय. आता आपण हात पाहिजे उतरे तर आता पुढे जाऊ की काय केलं काही सगळ्यात पहिलं आपण आपल्या भाऊन जाऊ. तर काही टिपा की आता आपण लोकलमध्ये बसले. आता इथून आपण निघतोय ठाण्याहून वाशिले. टिपा आपल्यासोबत आपल्याला इथे 2 मित्र पण भेटले, ते पण आपल्यासोबतच आहे. आणि ती मामा आहे आणि मी आहे. टिपा आता आपली ते लोकल ती चालली. आता पाहिजे बाहेर किती भारी भारी बिल्डिंग आहे ती वर येते. आता मी तुम्हाला इथून दाखवतो लोकल म्हणून व्हिडिओ. पाहिजे किती झालं बसले. आता सगळे ते ऑफिसला चालले त्यांच्या कामाले. तर भावांना इथे आता सकाळ झाली. आपणच सकाळी चहा पिली. इथे आपल्याला सचिन भाऊ भेटला. तो ऑलरेडी मुंबईला येईल होता आणि आपल्याला पण भेटला आपल्या गावातलाच आहे. तर इथे आता आम्ही चाललो इकडे गार्डनमध्ये. सचिन भाऊ आपल्याला नेतोय. इथे पाहता आपण इथे चाललो आहे. इथे ना असं गोल हे किती माणसं सकाळी ते रनिंग आणि ते करता. इथे पहा आपण आता चाललो. इथे एकदम भारी नदी आहे. तर पाहता आपण इथून चाललो आहे. इथे पहा की एकदम ते किनाऱ्यावर आहे ना, ते एकदम कलरचे दगड ठेवले. इथे पहा हे मी ना आता पहिल्यांदाच पाहिले मुंबईला जायला. तर ते पास सगळेजण ते वॉकिंग आणि ते करायले. आता आपण चाललो या पुलावून. इथे पाय सगळ्यांना दगड आणले, अलग अलग कलर ते मारेले. तर भावांना इथे पहा की 2-2 मिनिटातून आपल्याला विमानं दिसतात. 2-2 मिनिटातून त्यांची फ्लाईट राहते. इथे पहा विमान किती भारी दिसतात. तर काही जाई इथे पहा की आता इथे ते टेबल आणि ते होते. तर तिथे आता आपण बसलोय, थोडा आराम आणि ते करतोय. थकेल तलय. इथे सौर मामा आता थोडी झोप काढायला. इथे पहा सचिन भाऊ बी इथे. आणि इथे पहा आता आम्ही चाललोय. आता आम्ही इथे यायले त्या पार्कमध्ये. पार्क का काय ते नाव आहे मला नाव नाही माहीत. माझ्या सचिन भाऊ आहे. इथे पहा आम्ही फिरतोय. आता तो येतोय. आता ते पण रेडी. आपण आता बसतो थोडा टाईम. तो येतोय तिकडे जायला थोडा टाईम. इथे पहा की एकदम भारी व्ह्यू आहे गाईज. तुम्हाला व्हिडिओ दिसले असे पहिले. इथे आता बसतो तर वाट पाहू. तर काही सौर मामाच्या तिकडे आराम करतोय. त्याच्या तिकडे ते बाकड्यांवर आणि आम्ही इकडे फिरलो 2 जण. तर तो आता येतोय तिकडे. पाहते आता बाकड्या रे एकदम भारी. आता ऊन बी आलंय. गायची ती पाकी मानपात दिसता इडून. तुम्हाला दिसल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये याच्या मागच्या. काहीच तो आला आता सचिन. तर आता आपण परत जाऊ. आता आम्ही खूप दूर आलतो. जाऊ आपण परत. पाय तर का भारी रे. गाइस की बारी वे इटी बनायला ना बडा फोन कधी पडला ना तेव्हा इमान चाललं 2-2 मिनिटातून इमान जात रे. चाल तो वाट पाहता येईन आपली काय कर नीट. हो एकच नंबर एटी तर रे एकच नंबर. अरे जहाज म्हणजे झालं वाटतं का काय मजा नाही. मग ते चाल जाऊ दे त्याच्याकडे. आपण जाऊ तिकडे आता. तर आता आपण तिकडून थोडा आराम करून इकडे आला आता वाशी स्टेशनापाशी. तरी टिपा किती भारी कवडी बिल्डिंग आहे पुढे. तर आता आपण जाऊ स्टेशनला. तर काही आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय ना. आता खूप गरम होत आहे. तर आता आपण काही थंड ते पिऊ. मग जेवण ते झालं आपलं आता. तर आता आपण काही थंड ते पिऊ आता.
मामा येईल म्हटलं घरी चाला घरी म्हणताय. आपण निघलोय वाशी भागात ठाणे जायचं आहे आपल्याला. तर आता आपण ठाण्यावर उतरलोय आणि ते आपल्याला भूक लागली. तर आता आपण गेलो हॉटेलमध्ये आणि ते पहा मामा ते पावराला आता भाजी ते. तर आपल्याला इटल्या काही वेगवेगळ्या भाज्या होत्या, आपल्याला काही पडलं नाही. मग आपण डायरेक्ट शेवभाजी मागवली आपली. ती आता आपण जेवतोय. आता आपलं ते जेवण आहे ते चालू आहे ते पहा हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव काय माहीत नाही आपल्याला. तर आता पहा की ठाण्याचं स्टेशन आहे. आता आपण इथून चाललो जो पाठीवर येते पहा. तर आता पहा की तुम्हाला निदा पडतो मी कुठे आलोय आता 1 2 3. तर पहा गाईच की आता आपण समुद्रापाशी आलो इथे पहा. बीचवर आलोय आपण इथे पहा गाईच. तर काहीच मी पहिल्यांदा रेडी आलोय समुद्रकिनारी मुंबईले. तर काही तिथे एकदम थंड थंड वातावरण तुम्हाला पाहिजे. लाट आणते एकदम जवळ येतात. आपल्याला बोललं नाही म्हणून कारण की आपण ते चप्पल इथे बोलली नाही होते ना. आपलं काही इथे झोपणं ते काही पा एकदम थंडगार वाटरला इथे पा एक पूर्ण कडे समुद्र पुढं पुढे काहीच दिसत नाही. आता पहा इमानाला काय इथून इमान एकदम भारी दिसतं पूर्ण. पहा इमान चाललं काय. तर काही इथे ना 2-2 मिनिटातून ते विमान आहे ते चालत राहायचं. 2-2 मिनिटातून इथून निघता आणि फ्लाईटले ते विचार जाता. इथे पहा आम्ही आता इथे चाललोय पुढे जात चाललोय. पहा तुम्ही इथे पहा कबूतर बी लय येत इथे. आणि पहा इथे काही आज काही गर्दी नाही कारण की आज शनिवार आहे. उद्या रविवार आहे, उद्या गर्दी राहील इथे. पहा तिकडे तुम्हाला जहाज दिसत असेल एकदम दूर पहा मोठी जहाज आहे. देखो भाई आहे आमच्याकडे सर. आमच्याकडे कॅमेरा आहे. दोनों मिलेगा सर. राहू द्या. काका म्हणून राहिले की फोटो काढा. आम्ही ब्लॉगर आहे फोटो काढू का आपल्या चॅनलचा. आपल्या चॅनलचं नावच लिहिलंय पहा. तरी ती पहा आता आपण पुढे चाललो आहे आणि पहा किती पब्लिक आहे. आणि वरी पहा विमान. तर काही काही नाही 2-2 मिनिटातून ते विमान आहे ते दिसत राहतात पक्ष्यांसारखे. तसे काही पक्षी सुटत आहे. तरी ती पहा आता आपण चाललो पुढे ती गर्दी. तर आता आपण इथे थोडी चहा पिऊ. तरी आपण आता चहा घेतली. चहा एकच नंबर होती मुंबईची ती. तर आता इथे पहा ती किती खेळणे ते लहान मुलांची ते इथे समुद्रकिनारी. तर काही आता आपण या बीचच्या ते चौपाटीच्या बाहेर निघतो. आता इकडे रस्ता आहे पुढे पहा. तर आता आपण जाऊ बाहेर याच्या. असं आगे आगे गाडीच काय नाही. कितना लोगे? इंजन का कितना? इंजन का 100 रुपये.
₹50 उधर से आया ₹50 उधर से 50 में आए। बैठो बैठो वैस तरफ टेढ़ो। मुंबईला मी मला माहिती मुंबईला तर 25 गाईज आता आपण ट्रेनमधून उतरलोय नाही दिसते याला इथे पहा की आपल्या कशी पुढे पाहता काही ते पहा गाई जायचे आता आपण गाई तुम्ही आता वाचते पाहिजे गाई तिथे पाचशे ते इंग्रजांच्या काळात बनायला गाई इंग्रजांना पहा गाईज किती भारी इंग्रजांच्या काळात बनायला गाई ते इंग्रजांनी पहा गाईज एकदम भारी ती आणि हे ती गाईज आता आपली गाडी ते रेल्वे रात्री 11 वाजले ना आता आपण इकडे तिकडे फिरतोय पाहायचं आता इथे काय काय मार्केट आपण फिरू आता आपण गाडीत फिरतो ताज हॉटेल तर काही तिथे पाकिट ताज हॉटेल आहे आणि हे पहा काही तो ओपेरा हॉटेल आहे आणि ताज आणि हे ताज गेटवे ऑफ इंडिया तिथे आपल्या मागे गेटवे ऑफ इंडिया आहे भारताचा दरवाजा तिथं म्हणजे आणि कृपा दुसरं हॉटेल म्हणजे आपला जो भारताचा दरवाजा पाहता तुम्हाला पुढे कॅमेरा दाखवतो कसं आहे काय आपण जवळ आलोय आता एकदम भारी वाटतं काय एकदम भारी लाल कलर चमकुराला आता तर काही पाहते आता किती मोठं वाटतं पाय आपण तुम्ही एकदम मोठं ताज हॉटेल का ते दुसरं हॉटेल तुम्हाला आपण जाऊ जेवण करायला चला मग आपली 10 झाले आपली ट्रेन येणार मग आपल्या घरी पण जायचं आहे तर आता आपण ICST रेल्वे स्टेशनवर तर आता आपण चाललोय घराकडे सगळं पॅकिंग करून आपल्या बॅगच्या घेऊन तर आपण आता इथे गेट ऑफ इंडिया ते सगळं पाहिलं तर आता आपली 10:30 आले आपली ते रेल्वे इथे येणार आहे आता वाजले 9:30 रेल्वे स्टेशन आपण आता आहे तर इथे पहा की आता आपली गाडी आहे आता आपण रेल्वेमध्ये आपल्याला सीट भेटलंय वरी तर आता आपण यो ब्लॉग इथे साईन करूया थकलोय भेटूया आपण आता लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय